केलेला आहे, पूर्ण ऑब्झर्वेशन खाली आहे आणि त्याची परिस्थिती जी आहे ती आताही त्या ठिकाणी गंभीर आहे. डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहे. राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील ज्या 2 बुलेट्स फायर झाल्या त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे. त्याच्याही बुलेट्स ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि तोही ICU मध्ये त्या ठिकाणी आहे. या स्थितीमध्ये आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली. डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी दोघंही सुखरूप बाहेर निघतील. त्याच्यासाठी जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डॉक्टरांशी त्यांची चर्चा झाली. राजकीय टीका बघा, मला वाटतं आता CCTV फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करताय. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्या CCTV फुटेजमध्ये काय आहे, सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे. त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ही पोलिसांकडून अपेक्षित. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.